नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जसं की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं, की प्रथमच म्हाडा पुणे मंडळाची फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह म्हणजेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती नवीन सोडत जाहीर झालेली आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. त्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं वगैरे त्याबद्दलचा आपण सविस्तर व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. स तर आणि सोबतच आपण दुसरे पण एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये की तुम्हाला एक सारांश दिला की कशा टाईपचं काय काय अटी आहेत ब्राउशर बघून. त्यामध्येच बऱ्याच लोकांचे अजून कन्फ्युजन होते की नेमकी प्रक्रिया कशी असेल, कारण की प्रथमच 20% आणि 15% या सोडतीसाठी ही प्रक्रिया येते आणि जी त्यांची दुसरी फर्स्ट कम फर्स्ट सर्व निघायची त्यापेक्षा ही थोडी प्रक्रिया वेगळी आहे. त्यामुळेच असं वाटलं की त्याबद्दल प्रक्रियेबद्दलचा एक सविस्तर व्हिडिओ बनवावा, त्यासाठीच हा व्हिडिओ. यामध्ये आपण सविस्तररित्या बघणार आहोत की नेमकी टप्प्याटप्प्याने प्रोसेस कशी असणार आहे आणि सर्वात मोठी गोष्ट या सोडतीची अशी असणार आहेत की यामध्ये तुम्हाला फ्लॅट क्रमांक, कुठल्या बिल्डिंग आणि त्यामध्ये अवेलेबल असेल तर फ्लॅट हे सर्व तुम्हाला चूज करता येणार आहे. होय, ही सर्वात मोठी गोष्ट आहे, कारण की रॅन्डमली अगोदर अर्ज केल्यानंतर रॅन्डमली तुम्हाला फ्लॅट भेटायचा आणि त्यामध्ये कुठलीही चॉईस नसायची. बट या सोडतीमध्ये तुम्हाला फ्लॅट अवेलेबल मधले अवेलेबल जे काही स्कीम्स आहेत त्या स्कीम्स मधील अवेलेबल जे काही फ्लॅट्स आहेत ते फ्लॅट चूज करता येऊ शकतील, असं सुद्धा यामध्ये करता येणार आहे. सो हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी नेहमीचाच प्रश्न, व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय का? सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा. मित्रांसोबत सुद्धा शेअर करा आणि आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल आहे, तिथे तुम्हाला या सोडतीबद्दल किंवा सर्वच सोडतीबद्दलचे सर्वात पहिले अपडेट भेटतील. तर ती ते जर चॅनल आपलं जॉईन नसेल केलं तर त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तिथे जाऊन तुम्ही आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. सो तत्पूर्वी पूर्ण प्रोसेस बघण्यापूर्वी हा सावधानतेचा इशारा हा बुकलेटमध्येच मेन्शन केलेला आहे. ते तुमच्यासाठी मी तुम्हाला वाचून दाखवता येते की पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने या योजनेतील सदनिकांचा वितरणेसाठी किंवा याबाबतच्या कोणत्याही कामासाठी कोणालाही प्रतिनिधी सल्ला देणारा व प्रॉपर्टी सॉफ्टवेअर एजंट म्हणून नेमलेले नाहीये. अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर पैशांचा व्यवहार केल्यास त्याला पुणे मंडळ म्हाडा जबाबदार राहणार नाही. तसेच अर्जदारास कोणी दलाल व्यक्ती परस्पर अर्ज विक्री किंवा म्हाडाच्या नावे पैसे उकळणे किंवा फसवणूक करणे इत्यादी बाबी करताना आढळल्यास म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी प्राधिकरण तसेच मुख्य अधिकारी पुणे मंडळ यांचे कार्यालयास कळवावे. यांचे दूरध्वनी पुढील प्रमाणे आहे. याचाच अर्थ काय? यामध्ये कुठलाही एजंट वगैरे म्हाडांचा नाहीये आणि याबद्दलचे मागे सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्यामध्ये बऱ्याच लोकांची फसवणूक झालेली आहे. पैसे उकळून त्यांना त्यांची फसवणूक केलेली आहे. सो अशा प्रकारे म्हाडाने सावधानतेचा इशारा दिलेला आहे की या सोडतीसाठी किंवा कुठल्याही सोडतीसाठी अशा कुठल्याही प्रकारचे एजंट त्यांचे नाहीये. जर कोणी असं करत असेल तर त्यांच्याबद्दल तुम्ही गेलेल्या नंबरवरती आणि ईमेल आयडी वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांना ते कळवू शकता की अशा प्रकारची कुठली तरी गोष्ट होते. त्यानंतर आता महत्वाचा मुद्दा आपला प्रोसेस कशी असेल. ही 5 टप्प्यांची प्रोसेस असेल म्हाडा थ्रू आणि बाकीची प्रोसेस होईल ती बिल्डर थ्रू. तर 5 टप्प्याची प्रोसेस काय असेल तर ती तुम्हाला 5 ते 6 टप्प्याची म्हणू शकतो. 6 टप्प्याची प्रोसेस काय असेल तर ते तुम्हाला सध्या दाखवतो. सो पहिली स्टेप म्हणजे काय? रजिस्ट्रेशन करायचंय तुम्हाला वेबसाईट वरती, ज्याबद्दलचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही तो बघू शकता आणि प्रोसेस तुम्हाला रेडी राहायचं रजिस्ट्रेशन करून. आणि 15 तारखेला अर्ज करण्याची तारीख आहे, तर त्या दिवशी ते अर्ज करण्यासाठी ओपन होईल. सो पहिलं रजिस्ट्रेशन झालं रेडी करून ठेवायचं, सर्व व्हेरीफाय करून ठेवायचं, ई साईन करून ठेवायचं. त्यानंतर 15 तारखेला अर्ज तुम्ही करू शकता. तर 15 तारखेला तुम्हाला अर्ज करायला सुरुवात करायची आहे. जेवढा लवकर अर्ज कराल तेवढं तुमचे चान्सेस वाढतात इथे, कारण की हे प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. त्यानंतर अर्ज केल्यानंतर तुम्हाला लगेच ईएमडी पेमेंट करायची आहे. लक्षात ठेवा, फक्त अर्ज गृहीत धरला जाणार नाही. अर्जासोबत ईएमडी ज्यांची येईल तेच विनर ठरतील. सो अर्जासोबत तुम्हाला ईएमडी सुद्धा पेमेंट करायची आहे आणि ही
तुम्ही लवकर जर केली तर तुम्हाला चान्सेस वाढतात आणि लागले तुम्ही तर लगेच तुम्हाला तिथे ऑप्शन भेटेल बुक माय होम. बुक माय होम हे बटनचा ऑप्शन तिथे एनेबल होईल जर तुम्ही लवकर अर्ज कराल आणि लवकर ईएमडी पेमेंट कराल तर तुम्हाला बुक माय होम अशा नावाचं बटन तुम्हाला एनेबल होईल आणि ते 48 तासाच्या आतमध्ये तुम्हाला बुक माय होम वरती क्लिक करून तुम्हाला तिथे अ, कुठली सदनिका आहे, कुठल्या स्कीम आहे, त्या स्कीम मधील जे काही अवेलेबल फ्लॅट्स आहेत ते अवेलेबल फ्लॅट्स तिथे दिसतील तुम्हाला आणि ते दिसल्यानंतर त्यामधील अवेलेबल फ्लॅट आहे जो तुम्हाला हवा आहे तो फ्लॅट सिलेक्ट करून कन्फर्म करायचे. ते कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजेच म्हाडाचे प्रशासकीय शुल्क तुम्हाला तिथे भरायचं आहे, जो की 1% पण असू शकतो किंवा 10% पण असू शकतो. ते तुम्हाला जेव्हा तुम्हाला पेमेंटच्या वेळेस तुम्हाला समजेल. पण 10% सुद्धा हा अ, तुम्हाला फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हाडाकडे जो भरायचा आहे तो असू शकतो. सो ती तेवढी तुमच्याकडे पेमेंट रेडी ठेवा. समजा 20 लाखाचा फ्लॅट असेल तर 20,000 तुम्हाला ईएमडी LIG मधून असेल तर ईएमडी 20,000 पर्यंत येतं आणि जवळपास 2 लाखापर्यंत तुम्हाला मॅक्झिमम सांगतोय मी 10% जर त्यांनी घेतलं तर 2 लाखापर्यंत तुम्हाला ती फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे प्रशासकीय शुल्क रेडी ठेवायचे. तुम्ही जेवढे अर्ज करणार आहेत त्या सर्वांसाठी तुम्हाला ही अमाऊंट रेडी ठेवायची आहे. त्यानंतर ते डॉक्युमेंट व्हेरीफाय होईल, तुमची पेमेंट व्हेरीफाय होईल आणि शेवटी तुम्हाला ऑफर लेटर देण्यात येईल. ते पण ऑनलाईन तुम्हाला तिथेच भेटेल वेबसाईटवरती. ऑफर लेटर भेटल्यानंतर बाकीची सर्व प्रक्रिया ही बिल्डर सोबत होईल. नंतर म्हाडासोबत काही संबंध येणार नाही तुमचा. हे सर्व गोष्टी ब्राउशर मध्ये मेन्शन केलेल्या आहेत. तर त्याचा मी तुम्हाला एक स्नॅपशॉट दाखवतो की अशा प्रकारे ब्राउशर मध्ये त्या सर्व गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. हे तुम्ही ब्राउशर बुकलेट वेबसाईट वरती आहे bookmyhome.haus.mahda.go.in या वेबसाईट वरती ऑलरेडी दिलेलं आहे. तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हे सर्व डिटेल्स त्यामध्ये बघू शकता. हे तुम्ही बघू शकता 3.6 मध्ये तुम्ही अनामत रक्कमेचा भरणा केल्यानंतर बुक माय होम साठी बटन दिसेल. त्यावर विंग क्रमांक, इमारत क्रमांक, सदनिका क्रमांक, मजला याची माहिती उपलब्ध असेल आणि त्यापैकी तुम्हाला जी हवी असेल सदनिका ती तुम्हाला सिलेक्ट करायची आणि कन्फर्म करायची. हे तुम्ही बघू शकता. ही सर्वात प्रथम म्हाडा किंवा प्रथमच असं झालेलं आहे की म्हाडा तुम्हाला चूज करण्याचं ऑप्शन देते. सो तुम्हाला जर कुठली स्कीम आवडत असेल तर त्या स्कीम बद्दल तुम्ही डिटेल्स घ्या आणि त्यानंतर तुम्ही अर्जाला सुरुवात करा. यानंतर कुठल्या महत्वाच्या बाबी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत जेणेकरून तुमचा तोटा नाही होणार याबद्दलचा दुसरा एक मी व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येईल त्यामध्ये की कारण की तुम्हाला ते खूप महत्वाच्या गोष्टी आहेत ज्यांची की काळजी घ्यायची आहे अर्ज करण्यापूर्वी. कारण की अर्ज केल्यानंतर पेमेंट केल्यानंतर तुम्हाला त्याचा मोठा धनका बसू शकतो. त्यासाठीच तो व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ मी लवकरच तो व्हिडिओ सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. धन्यवाद. आणि या व्यतिरिक्त तुमचे काही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील ते तुम्ही इथे कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता किंवा आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअपचे चॅनल आहे त्यावरती सुद्धा तुम्ही ते तुम्ही कमेंट ऍड करू शकता. कोणी ना कोणी त्याचा रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.